विधानसभा निवडणुका अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या आहेत आणि वसमत विधानसभा मतदारसंघामध्ये राष्ट्रवादीचे राजू नवघरे हे तयारी करत असताना आता दुसरीकडे राजू चापके यांची जोरदार तयारी सुरू केलेली आहे आणि त्यांनी शिवसेनेच्या या जागेवरती दावा केलेला आहे। आता मला सांगा, इकडं आपले महायुतीचे जे उमेदवार आहेत, विद्यमान आमदार आहेत, ते तयारी करत असताना दुसरीकडे आपण जोरदार तयारी सुरू केलेली आहे। काय सांगाल एकंदरीत? हे महायुतीतले जरी आमदार असतील तरी मागच्या आपली जी काही लोकसभेची निवडणूक झाली, या निवडणुकीमध्ये त्यांनी कसल्याही प्रकारचं महायुतीच्या उमेदवाराचं, आमच्या शिवसेनेच्या उमेदवाराचं कसल्याही प्रकारचं त्यांनी त्याच्यात काम केलेलं नाही। आणि ही गोष्ट सर्वसामान्य नागरिक, सर्वसामान्य मतदार, याचबरोबर वरिष्ठ पातळीवरील माननीय नामदार मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांना सुद्धा या गोष्टीची आम्ही माहिती दिलेली आहे। आणि ज्या वेळेस मुख्यमंत्री महोदय इथं मतदारसंघात आले त्यावेळेस त्यांनी ह्या गोष्टी त्यांना सुद्धा जाणवलेल्या आहेत। त्यामुळं आणि पारंपरिक हा मतदारसंघ शिवसेनेचा आहे। जवळपास 4 वेळेस इथं शिवसेनेचे आमदार आदरणीय डॉक्टर जयप्रकाशजी मुंदडा साहेबांच्या रूपाने इथं राहिलेले आहेत आणि पारंपरिक मतदारसंघ आमचा शिवसेनेचा असल्याकारणानं आणि आदरणीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी आम्हाला कुठेतरी सांगितलेलं आहे की आपण इथं तयारी करा। त्यांच्याकडून आम्हाला तसा शब्दही प्राप्त झालेला आहे की येणारी विधानसभा ही आपल्याला शिवसेनेच्या माध्यमातून लढायची आहे। मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आणि संपूर्ण विधानसभेची माहिती दिलेली का? मुख्यमंत्र्यांची अनेक वेळा आमची भेट झालेली आहे आणि या प्रत्येक भेटीमध्ये आदरणीय मुख्यमंत्री महोदयांना एक संघटनात्मक आढावा आणि मतदारसंघात आपण कशा प्रकारे जिंकू शकतो आणि इथं आपला केडर जो मतदार आहे हा शिवसेनेचा आहे आणि पारंपरिक मतदारसंघ शिवसेनेचा असल्याकारणानं आपण ही मतदारसंघातली हिंगोली जिल्ह्यातली ही जी वसमत विधानसभा आहे ही आपण जिंकू शकतो, हे आदरणीय मुख्यमंत्री महोदयांना सुद्धा माहीत आहे। विद्यमान आमदार आहेत राजू नवघरे, यांचं काम कसं बघता आपण? दुसरीकडे दांडेगावकर साहेब जे निवडणूक लढवत आहेत, कसं बघता या दोघांचं काम? गुरु आणि शिष्य हे मला तरी वाटतं की इथं मतदारसंघातल्या जनतेला सांगायची गरज नाही। हे यांचं मॅनेज कार्यक्रम आहे, ही यांची नुरा कुस्ती आहे आणि हे दोघंजण एकच आहेत। 4 वर्ष 10 महिने हे सोबत मांडीला मांडी लावून, एक जणांनी गुलाल टाकायचं तर दुसऱ्यांनी नारळ फोडायचं, एक जणांनी टिकास मारायची तर दुसऱ्यांनी रिबीन कापायची, हे यांचं 4 वर्ष 10 महिने सतत या मतदारसंघामध्ये जनतेनं यांचं रूप पाहिलेलं आहे। आणि आता कुठंतरी ते एक जणानं मारल्यासारखं करायचं, एक जणानं रडल्यासारखं करायचं, हा खेळ कोणी या सर्वसामान्य मतदारांना बिलकुल पटणारा नाही। हे निवळ वेड्यात काढण्याचं काम करून आपल्यातच कोणाला तरी ही जी काही सत्तेचं पद आहे, हे एक आमदारकीचं पद आहे, हे आपल्यापैकी दोघांनाच, म्हणजे एक जणालाच जे आहेत त्यांनाच ती मॅनेज करण्याच्या दृष्टिकोनातून हे सर्व या मतदारसंघामध्ये लुटूपुटूचा खेळ करत आहेत। आपल्या शिवसेनेकडून 100% या मतदारसंघावर दावा आहे का आणि कशी रणनीती असणार आहे? 100% हा मतदारसंघ पारंपरिक शिवसेनेचा आहे। जेव्हापासून भारतीय जनता पार्टी शिवसेनेची जी युती आहे, या युतीमध्ये हा मतदारसंघ शिवसेनेचा राहिलेला आहे आणि प्रामुख्याने या मतदारसंघामध्ये शिवसेनेचा मतदार हा खूप मोठ्या संख्येनं आहे आणि यामुळं ह्या मतदारसंघामध्ये निश्चित 2024ला शिवसेनेचा भगवा फडकल्याशिवाय राहणार नाही। आपण जर बघितलं असेल की या वसमत विधानसभेवर शिवसेनेने दावा केल्याचं पाहायला मिळतंय। कॅमेरामन राजेश सोबत गजानन उमानी, लोकशाही मराठी, हिंगोली। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।